नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया। पुण्यामधल्या धानोरी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। पाण्यातून वाट काढत स्थानिकांना रस्ता ओलांडावा लागतोय। साचलेल्या पाण्यामध्ये वाहनं सुद्धा बंद पडलेली आहेत आणि रस्त्याला लागून असणाऱ्या घरांमध्ये पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं आहे। प्रशासनाकडून आता काय हालचाली सुरू झाल्या? वृषाली, पुण्यातला हा धानोरी परिसर आहे आणि या धानोरी परिसरामध्ये आपण पाहू शकतो रस्त्यावरती काल झालेल्या पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून आता वाट काढत या पुणेकरांना, या धानोरीकरांना रस्ता ओलांडावा लागतोय। वाहनं बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण हा रस्ता कालपासून बंद ठेवण्यात आलेला आहे। मात्र तरीसुद्धा कामावर जाणारे जे पुणेकर आहेत ते याच पाण्यातून आपली वाहनं टाकून पुढे नेत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो याच रस्त्याला लागून असणाऱ्या इमारतींमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि पाण्याच्या ज्या या इमारतींच्या ज्या बेसमेंटमध्ये सुद्धा पाणी असल्याचं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। कालपेक्षा आज पाण्याची पातळी ही कमी झालेली आहे। मात्र काल साधारणतः दुपारनंतर जो पुणे शहरात पाऊस सुरू झालेला आहे त्यानंतर शहरातल्या ठिकठिकाणी अशा पद्धतीचं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये तर घरांमध्ये पाणी शिरलं होतं। त्या ठिकाणच्या नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काही नागरिक आता आपल्या सोबत आहेत। काय नेमकी परिस्थिती होती इथली काल? परिस्थिती इतकी गंभीर आहे आणि केशवपार्क टू लोगाव आणि आपला कलवड जायला अजिबात रोड नाही, कुठून पण रोड नाही, प्रत्येक ठिकाण पाणी भरलेले। मी पहिल्यापासून कंप्लेंट पण केले तरी कोणी येत नाही, ऑनलाईन कंप्लेंट केले कोणी येत नाही, सर्व ठिकाणी बंद आहे। काल पाण्याची पातळी जास्त होती, आता नेमकी आज थोडंसं कमी झाले, कालपेक्षा थोडंसं कमी झाले रात्रीपेक्षा। आता अजून पाऊस आले की अजून वाढेल। दरवर्षी या ठिकाणी पाणी दरवर्ष प्रत्येक ठिकाणी सर्व गटर बंद आहे, टोटल सर्व चोकअप झालेले। काय नाही, काय नेमकी इथली परिस्थिती? इथली परिस्थिती आहे का ओरिजिनल जे ओढे होते साहेब ते सगळे बंद झालेले आहेत, सगळ्या इमारती झालेल्या आहेत आणि कलवडमध्ये जाण्यासाठी कुठलाही रस्ता राहिलेला नाही। दत्त मंदिर पॅक आहे, इकडे लोगावचं खेशे पार्क पॅक आहे आणि इथं पॅक आहे। रात्री 2 माणसं मरता मरता या ठिकाणी वाचलेली आहेत, कारण त्यांना पाण्याचा अंदाज आलेला नाही आणि अंदाज न आल्यामुळं इथं गाड्या बंद पडलेल्या आहेत। हे भविष्यात जर राहिलं तर कलवड हे बेटासारखं झालेलं आहे, एक बेटच तयार झालेलं आहे। इथं कुठंही रस्ता राहिलेला नाही। तर शासनाने, प्रतिनिधीने आणि इथल्या आमदारांनी त्वरित कार्यवाही करावी, नाही तर अन्यथा या ठिकाणी फार हानी होण्याची शक्यता आहे। पावसामध्ये सगळ्या रात्री 1:30 वाजल्यापासून लोक या ठिकाणी कामावून आलेले 1:30 वाजल्यापासून लोक लोगाव रस्त्याला गाड्या सोडून गेलेले आहेत। तुम्ही रिक्षा चालक आहे, ते रिक्षा बंद पडले, काय बंद पड़ गया भाई? कैसे बंद पडले? बारिश बहुत हो गया, पानी ज्यादा था ना, उसमें बंद पड़ गया पूरा। हाँ, ये निकल ही नहीं रहा कोई, सब बंद है। देखो उधर भी ती दुचाकी आहे ती बंद पडलेली आहे। ज्या पाण्यातनं खरं तर पुढे निघत असताना त्यांनी ही आता दुचाकी बंद पडल्याचं आपली ही परिस्थिती आहे। काही महिला सुद्धा काय मावशी, काय परिस्थिती इथली? इथं तुम्हाला कुठे जायचं होतं? अहो लय अवघड आहे हो, आमच्या घराला वाटच नाही। किती पाण्याची परेशानी आहे, लोक किती परेशान होत्यात। हो का, बघा आता कमरातल्या पाण्यातून कसं जावं आम्ही, काम कसं? कुठे जायचं होतं? मला कामाला जायचं होतं, लोक कामावून काढून टाकतात, रस्ता नाही तर आम्ही कसं जाणार? बघा हो का किती परिस्थिती आहे गरीबाची, आहे का? सगळ्या कामवाल्या काय करणार? पाहू शकतो इथल्या ह्या स्थानिकांचा रोष आहे आणि हे जो पाणी पहिल्याच पावसात अशा पद्धतीची परिस्थिती ही पुण्यातली आहे। मात्र बरोबर, पाण्याचा निचरा होत नाहीये। प्रशासनाकडून अजून कुठल्याही प्रकारची हालचाल जी आहे ती करण्यात आलेली नाहीये आणि फटका बसतोय ते सर्वसामान्य पुणेकरांना। धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।